नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आहे 31 जानेवारी सॅटर्डे आणि मी चालले सुरगाण्याला. माझ्यासोबत समीक्षा, मोठी मम्मी आणि रिऊ पण येतोय. आणि सकाळी मी कॉलेजला गेले होते, कॉलेजवरनं आले आणि आता दुपारून निघते. आणि सुरगाण्याला जायचं कारण असं की आमची आज देवीची आरती आहे. मी मागे पण 1-2 ब्लॉगमध्ये दाखवली होती. तर आरती पण आहे आणि साक्षाचं लग्न पण ठरले, त्यामुळे मम्मीची पण इच्छा होती की आपण आरती वगैरे करावी घरी. त्यामुळे आम्ही सगळे तिकडे चाललोय घरी. आणि त्याचबरोबर तिकडे सुरगाण्याला पोहोचेपर्यंत मी काल कुठे गेले होते काय हे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच, तर कंटिन्यू करा. छान असे दीदीचे नेल्स करून झाले. ताई, कसे वाटले तुला नेल्स? खूप छान आहे, मला खूप आवडले. फर्स्ट टाइमच केले मी आणि छान आहे, खूप मस्त एकदम. तर ताईने कॅटाय नेल्स केलेत. कॅटाय आणि त्याच्यात ग्लिटरची अशी बॉर्डर केली खाली. छान वाटतात, मला खूप आवडले, सुंदर वाटतंय. मंडळी, फायनली आम्ही पोचलोय सुरगाण्याला. मोठी मम्मी समीक्षांत ते उतरले, घरी गेलेत ते. मी गाडी लावत होते. सव्या घरी काय 2 तासात पोचून जातो सुरगाणा, 1.5-2 तासात. साक्षीताई आपल्या बसलाय. ताई, ओ साहेब, साहेब कुठं पळाला? बिचारा लगेच कामाला बी लावून दिलं का? कशी आहे तू? बरी आहे. एक काम चालू आहे, पण तयारी कुठपर्यंत आली? मुंबईला चालू आहे. हा, ओ सर, मला नाही माहिती, जा घेऊन बाई, मागे गाडी. हा हा, काय करते तू? खोबरं हा, आरती ना आज. इकडे मम्मीचा स्वयंपाक चालू झाला असेल बनवायला. अच्छा, आवरणं चालू आहे का? निघायला उशीर झाला. पाय होते घरी, मी विसरून गेले आणायचे. पण मम्मी, तुझ्या हातची ढोकळा रेसिपी खूप फेमस होते, खूप लोक बघताय आणि थँक्यू पण करताय की बरं झालं तुम्ही लवकर रेसिपी दाखवली. असं काय पाहून घेतला असं ना? नाही, डिटेल मध्ये दाखवायचं आहे ना व्हिडिओ, मग तो काकू दाखवेल असं मापाप्रमाणे. तर काकू आली आणि ह्या काकूच्या हातचं मी दाखवणार तुम्हाला की खिशीच्या पातोड्याने इकडे आता मम्मी बनवते. बघू शकता इकडे मस्त अशा चालू आहे. एक बनवले तिने. तर इकडे खिशीच्या पातोड्या चालू आहे मम्मीच्या. आणि इकडे मम्मीन ते दिवे घडवत आहे. दिवे घडवणं म्हणतात. काकू मम्मी दोघी बसल्या आहेत. पहिले यांच्या सासवा बसायच्या, आता ह्या सासवा झाल्या म्हणून आता ह्या बसतात ना. किती आपले असतात? 80 दिवे ना? 85 दिवे, 80 दिवे आणि एका ताटात 21. बापरे, काय लिहिले काहीच कळत नाहीये. ओ साईनी माझी, ऑटोग्राफ पेन म्हणजे. तर दिवे घडवूया. आणि समीक्षा पण बसली आहे त्यांना हेल्प करायला. कामाची पोरगी म्हणजे समीक्षा. तुला लगेच टाळ्या वाजवायला सुचलं पाहिजे. मी झोपली होती, आता उठली जस्ट. बरोबर. आता मी बसले दिवे घडवायला. मी आता रियांश मध्ये करणार आहे. सवयच आहे. बरोबर आहे का ग? नाही, दाखव ना जवळ. हे बघ, थोडं खालून फ्लॅट कर, वरतून नाही, खोल करू ना. हा. माझ्या जवळ तू फिनिशिंग देऊन दे. फिनिशिंग या
नाही करताना आधी तूप लाव. हात नाही धुतले नाही पोरा आला नाही, तू आंघोळणी केली माहिती दिसत तर नाही देवाचे इथं 2 सकाळी ना चालू आहे घडवणे. आणि आता मी दुकानात चालली आहे. ताईंचा आवाज आला, काय करते बिचारी, केव्हा सकाळपासून आज दुकानातच आहे. मम्मीने पण सोडलं नाहीये. अगं मी झोपली होती, उठली दिवे हे करत होती, गडबड होती. चा अच्छा रे, साक्षीताई बसली का? वाव, कोणी केलंय अभिनय? तुमच्या सासरी पण आहे का असं काही? 21 दिव्यांचं आहे वाटतं. तर साक्षीताईची ही शेवटची आरती आहे. शेवटची मीन्स तू थोरातांमध्ये मग तुझं हे लागेल ना तिकडचं, हा तिकडे आरती करशील तेव्हा तुला थोडी थोरातांचे दिवे वगैरे खाता येईल. आहे का अजून एक? लग्न होऊन जातं ना. आणि आमच्याकडे सगळ्यांना आवडतं दिवे खायला, सगळे खातात आवडीने. पण मिस करशील तू इकडची आरती पण. मी काकूकडे जायची, मी नाशिकला होते ना. हो, सोनल काकूकडे जायची. काकू माझ्यासाठी हे कर बोलवायचीच मला आरती. हा तर झाले इकडे दिवे करून. आता भंडारा बनवला, बेने बनवल्या, अजून खेळ बाकी बनवायचा, ते विट्टी दांडू वगैरे. पूर्वी आजी करायची पण आता आजीकडनं एवढं होत नाही, त्यामुळे आजी आता दिवे घडायला नाही बसत, तिच्या सुनाच बसतात. हो, नाही नाही करू शकते पण. मम्मी काकू इकडे ना. छान. जमलं जमलं. छान. आधी केलेलं आहे ना हे. हो. असं काही वेगळं नाही. हा छान छान मस्त. पहिले आम्ही वेण्या करायचो, काकू आजी आम्हाला म्हणायची जेवढ्या मोठ्या वेण्या करू केस वाढतील, आणि वेण्याच द्यायच्या पोरींना खायला, तुमचे केस वाढतील म्हणून, मोठे होतील असं सांगायचं ते. तर आता साक्षीताई त्या पार्श्वनाथच्या देवीचा अभिषेक करते. इथे नैवेद्य कुठे ठेवायचं आता? हा मग हे कुठे ठेवू खेळ सगळा हा जो बनवलाय तो? इकडे असतो ना? नाही नाही पुढे असतो ना, याच्यावर हे असतं ना भंडारा. ते तर ते हे मोठी चांकी याच्यावर छोटा. हे काय आहे? हे ना करंडा फणी, करंडा आहे करंडा. करंडा.
ही फणी आहे ना? हा फणी फणी एकच नाही 2 आहे. सगळं 2-2 केलंय ना? तर मंडळी सगळं काही हे 2-2 केलं जातं. हे गोखले भंडारे 2. हे काय आहे? विट्टी नाही विट्टी दांडू, रवी दोर. आरुषची बायको आणि रियांची बायको ब्लॉग बघूनच बघ करतील. आणि ती दिव्यमची ना? दिव्याची बायको आतूचे ब्लॉग बघून ते हे करतील. हा पोळी भात खीर आणि ते दोन्ही साईडने लावायचे असतात. तू तिथं काय बसला? तू इथं येऊन बस, लाव ना. हाय दिव्याम इकडे ये पटकन लावे. बैस इथे. आंघोळ केली का खरंच? वाटत नाहीये कारण एवढे आखूड कपडे घातले. दे इकडे बाय बघ काय इथं बस. जय कर. दूध गरम करून आणू का याच्यामध्ये? बाय कुठे घेऊन चालला तू? कुठे चालला? दिव्या त्याला विचारणार. उद्योगी इकडे हसतोय आधी बघ. तो एक काढून येते ती. दिव्यमला टाकू दे. दिव्यमला चल, टाक रे तू, टाक. चल. धर. ये ग किती गुणाचं आहे ग. हा दे टाक. व्हेरी गुड. बरोबर घेतला. टाक दिव्यात टाक. टाकायचं. टाकू दे. हा परफेक्ट एकदम परफेक्ट टाक. व्हेरी गुड. जवळ घे. टाकू. पाणी नाही येते. तू पे पाणी नाहीये. हे बाहेरचं परफेक्ट टाकायचं. परफेक्ट.